4 ओव्हरची मॅच असेल. चला मॅच चालू करा लवकरात लवकर दोन्ही अंपायर. तो 4 ओव्हरचा सामना अंतिम लढत आजच्या दिवसातली. जो संघ जिंकेल तो ट्रँग्युलर मध्ये दाखल होईल. एसएन ट्रॉफी 2022 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना इथे रंगतोय. जो संघ जिंकेल तो ट्रँग्युलर मध्ये दाखल होईल आजच्या दिवसातल्या खेळामधून. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 टीम सहभागी होतील. पहिल्याच बॉलवर 1 रन इथे गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल. उद्या या स्पर्धेमध्ये जय गजानन कुक्षेत अंडर 22 विरुद्ध आराध्य 11 दारावे पहिली मॅच असेल. सेकंड मॅच असेल एफएम कोपरखेरणे विरुद्ध क्रिशा 11 चोळेगाव. थर्ड मॅच असेल किरण स्मृती घनसोली विरुद्ध शरद 11 ट्रॉम्बे. चौथी मॅच असेल दिविशा 11 ऐरोली विरुद्ध दिगोडे 11 दिगोडे. तसे 8 टीम उद्या खेळतील. छकडेवाला दिगोडे 11, पहिल्या बॉलवर 1 रन. संगमेश च्या विरुद्ध इथे कडा प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि इथे झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. पार्थ चंदन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट गमावली आहे फांबोन कोडेने. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. एक फलंदाज बाद. पहिले षटक सुरू आहे. गोलंदाज तयार संगमेश. आणि इथे पहिल्याच बॉलवर चांगला प्रहार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. किशोरच्या बॅट मधून षटकार. या षटकाराच्या मदतीने 7 रन स्कोर बोर्डवर. किशोरने आल्या आल्या त्याच्या बॅट मधून षटकार मारलाय. सात रन. फुल टॉस आणि पुन्हा एकदा एक मोठा प्रहार. यावेळेला बैठक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन. फांबोन कोडे ची धावसंख्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
तिसरा बॉल देखील आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 रन ते पूर्ण केली जाईल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 14. यावेळेला जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आखो टप्प्याचा बॉल व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. 16 रन फलकावर पहिलं षटक सुरू असताना. 16 रन शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. चांगला खेळ दाखवला फार्म बोनकोडेने या स्पर्धेमध्ये. या अगोदरचा सामना रंगतदार राहिला, तो जिंकला कुमार 11 तुर्बेने. शेवटच्या बॉलवर 3 रन कंप्लीट केले हेमंत आणि नमितने. 9 रनची आवश्यकता होती 2 बॉलमध्ये आणि पहिलं अर्धशतक पूर्ण केले नमित पाटीलने. तर पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा 16 आफ्टर फर्स्ट ओव्हर. हेमंतच्या खांद्यावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत फार्म बोनकोडे 16 रन. 1 फलंदाज बाद. किशोर आहे स्ट्रायकिंग एंडला. 2 षटकार मारलेत किशोरने आतापर्यंत या मॅच मध्ये. चांगला फटका. यावेळेला कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतोय. कव्हर पॉइंट डीप मध्ये आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे किशोरच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या 18 रन. SN ट्रॉफी 2022 तुम्ही पाहताय पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आजचा दुसऱ्या दिवसातला खेळ अंतिम टप्प्यामध्ये. शेवटचा सामना आजच्या दिवसातला इथे रंगतोय. यावेळेला बॉल चांगला हेमंतचा डॉट बॉल येतोय. रन आहेत स्कोर बोर्डवर 18. लॉस ऑफ 1 विकेट फार्म बोनकोडे. आणखीन एक डॉट बॉल हेमंत कडून किशोरच्या विरुद्ध. सलग 2 डॉट बॉल इथे टाकण्यात आलेत हेमंत कडून. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान हेमंत कडून. पुन्हा एकदा तेच चित्र. त्याच टप्प्यावर बॉल इथे टाकण्यात येतोय. सलग 3रा डॉट बॉल इथे टाकण्यात आला हेमंत कडून. 4 बॉलचा खेळ संपलाय. रन आहेत 18. पाचव्या बॉलवर 1 रन घोषित क्षेत्रामध्ये मिळेल. सिंगल बरोबर 19 रन होत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. रन आहे स्कोर बोर्डवर 19. शेवटचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये आहे. तोपर्यंत 2 रनचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा मिळतील. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेत 21. टीम फार्म बोनकोडे 21. लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. भूषण पाटीलने हे षटक सुरुवात केल्याने पहिल्याच बॉलवर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पहिल्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या बॉलवर चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 25. 4 षटकांची लढत आहे. 25 धावा. फार्म बोनकोडेची धावसंख्या. विनायक मस्करच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण इथे दाखवलंय. नक्की 3 रन इथे वाचवल्यात. 1च रन मिळेल.
सिंगल बरोबर 26 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरचा. बॅटची कडा घेऊन बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. फलंदाज किशोर आउट. स्कोर 26. तर 26 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना 26. नवीन फलंदाज वसंत. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. 26 धावांवर स्थिर आहे धावसंख्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. पाचवा बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. 27 रन फलकावर. 2 बॉलचा खेळ या ओव्हरचा. 8 बॉलचा खेळ पहिल्या डावातला शिल्लक. आणखीन एक डॉट बॉल भूषण कडून. शेवटचा बॉल या ओव्हरचा. रन आहेत 27. आणि ते फलंदाज बाद. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन फार्म बुनकोडे. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 27-27. लास्ट ओव्हर शेवटचे षटक. शेवटचं षटक. नमित याचा पहिला टॉट बॉल इथे टाकलाय. दुसरा बॉल या षटकातला. स्क्वेअर लेगला झेल मात्र सुटलाय. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातील. टीमची धावसंख्या 29-29. 4 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला ड्राईव्ह इथे समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. टीमची धावसंख्या 31. 3 बॉलचा खेळ शिल्लक. आणखीन एक डॉट बॉल.
2 बॉलचा खेळ शिल्लक. या पहिल्या डावातला रन झालेत 31-31. हवेत आहे फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे कॅच ड्रॉप. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ते 3 रन मिळतील. 3 धावा टीमच्या टोटल मध्ये. रन झाल्या 34. शेवटचा बॉल शिल्लक. रन 34. शेवटचा बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. +1. 36 धावा. 36. शेवटचा बॉल देखील इथे निर्धाव टाकलाय. 36 रन झाले. 37 रनचं लक्ष आहे. 37 टू विन.
37 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 37 टार्गेट आहे या मॅच मध्ये. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार. सुजल यादव. 24 बॉल आणि 37 धावा हे समीकरण, हे टार्गेट या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला भूषण, नॉन स्ट्रायकिंग एंडला नमित पाटील. कुमार 11 तुर्भे या टीम कडून ही सलामीची जोडी. पहिला बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये खातं उघडलं गेलंय कुमार 11 तुर्भेचं. पहिली रन स्कोर बोर्डवर. दुसऱ्या बॉलवर एक मोठा फटका येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. भूषणच्या बॅट मधून पहिला षटकार. सात रन स्कोर बोर्डवर. यावेळेला एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायावर जाऊन बॉल आदळतोय. हा डॉट बॉल सुजल कडून. टीमची धावसंख्या 7 वर स्थिर आहे. 30 रन अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. याला देखील दिशा दिली आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा षटकार. टीमची धावसंख्या 13. 13 रन. यावेळेला हा चांगला बॉल. 13 रन फलकावर आहेत पहिले षटक इथे सुरू असताना. यावेळेला फटका हवे. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली आहे इथे टीम कुमार 11 तुर्भेने. 13 वर पहिला फलंदाज भूषण आउट. वर पहिली विकेट गमावली आहे. भूषण पाटील इथे आउट होतोय. 37 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये कुमार 11 तुर्भेला ट्रँग्युलर मध्ये दाखल होण्यासाठी. क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या. नवीन फलंदाज समीर वारंगे. आणि चुकीचं नाव घ्यायला मला आवडत पण नाही. आगे लगता है एवढा अंदा भागला पोटीला चालेल. नवीन फलंदाज समीर वारंगे खेळण्यासाठी सज्ज होईल. सुजलचा हा एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर 13. उद्या पहिला सामना असेल जय गजानन कुक्षेत आणि आराध्य दारावे. 18 बॉल 24. कोपर खेळणे वर्सेस क्रिशा 11 चोळेगाव. थर्ड मॅच असेल किरण स्फूर्ती घनसोली विरुद्ध शरद 11 ट्रॉम्बे. आणि चौथा सामना असेल दिविशा ऐरोली विरुद्ध दिगोडे 11 दिगोडे. तशा 8 टीम उद्या खेळतील या स्पर्धेमध्ये.
आवाज येतो सारखा सुट्टी तर सुजलचं पहिलं षटक संपलं. पार्थ चंदन सेकंड ओव्हरचा खेळ अपर कट केलाय. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. एक रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल. 14 धावा फलकावर. रन. नमित पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. काल स्वराजने पहिला दिवस गाजवला, दुसरा दिवस नमित पाटीलने गाजवलाय. स्वराजने तिन्ही मॅच मध्ये नॉट आउट फलंदाजी केली. नमितने तत्पूर्वी आज पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केले. एसएन ट्रॉफी मधलं एकमेव अर्धशतक नमितच्या नावावर. स्वराजने कालच्या सामन्यामध्ये 46 नॉट आउट रन केले होते. तर इथे हा डॉट बॉल येतोय पारचंदन कडून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे 14. 8 बॉलचा खेळ संपलाय. या टीमने पहिल्याच मॅच मध्ये 50 रन डिफेंड केल्या होत्या. असा संघ मैदानामध्ये खेळतोय फार्म बोनकोडे. सेकंड मॅच मध्ये सारसोळे टीमला या टीमने पराभूत केलंय. तिसरा सामना पुन्हा एकदा अपरकट केलाय. पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इशारा इथे देण्यात आलाय. ते 3 रन इथे मिळतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहिली वॉर्निंग या अगोदर गोलंदाजाला देण्यात आली होती, त्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे 3 रन ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. यावेळेला कमी गतीने बॉल टाकलाय. फ्री हिटचा बॉल होता, रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. रन झाले 17. अजूनही 20 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 9. माफ करा, 15 बॉल शिल्लक आहेत, कारण दुसरं षटक सध्या सुरू आहे. चांगला बॉल इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. 2 धावा मिळतील. नमितला डबल बरोबर टीमची धावसंख्या 19. 2 बॉलचा खेळ या ओव्हरचा शिल्लक. 37 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 37-19 झालेत. 18 अजूनही करायचे आहेत. यावेळेला पुल पॉवरफुल आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. नमितच्या बॅटमधून षटकार. 25 रन. 12 रनची आवश्यकता. बॉल 12 रन समीकरण या मॅच मध्ये. पाचचंदनचा या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. 13 बॉल मध्ये फक्त 12 रनची आवश्यकता आहे. कुमार 11 तुर्बेला सामना जिंकण्यासाठी एसएन ट्रॉफी मध्ये. पुढच्या फेरीत हा संघ दाखल होईल. 1 रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 11 रनची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 बॉल आणि 11 रन. विनायक मस्करशे या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. 12 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता आहे कुमार 11 तुर्बेला सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल 1 रन मिळेल. या सिंगल बरोबर आता 10 रनची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये. रन झाले 27-27. 37 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 10 रनची आवश्यकता कुमार 11 तुर्बेला सामना जिंकण्यासाठी.
आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. वेगवान बॉल, तेवढा चांगला फटका इथे समीर वारंगेच्या बॅटमधून गॅपमध्ये जातोय. पंचांचा इशारा षटकार. फक्त 4 रन दूर विजयापासून आणि ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करण्यापासून संघ कुमार 11 तुर्बे. 4 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रन झाले 33. 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉल मध्ये 4 रन. पुढचा बॉल, हा वेगवान बॉल विकेट कीपर कडे जातोय. आणखीन एक डॉट बॉल. 8 बॉल मध्ये अजूनही 4 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात विनायकने. यावेळेला स्टेप आउट करत डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 5 चंदन 1 रन मिळेल. समीर वारंगेला 3 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 7 बॉल 3 रन. विनायक मस्करचा शेवटचा बॉल या ओव्हरचा. 3रं षटक फार्म बोनकोडेकडून. विनायकचं शेवटचा बॉल, चांगला ड्राईव्ह समोर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरून येईल. 1च रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेत 35. रन करायचे आहेत आता 6 बॉल मध्ये 2. तर फक्त 2 रनची आवश्यकता. वसंत लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल आणि 2 रन. नमित आहे स्ट्रायकिंग एंडला. सामना जिंकण्यासाठी कुमार 11 तुर्बेला. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक च्या पुढे बॉल पडतोय. 2 रन इथे पूर्ण केल्या जातील आणि सामना इथे जिंकलाय कुमार 11 तुर्बे संघाने. आणि हा संघ या स्पर्धेच्या सुपर 3 म्हणजे ट्रायंग्युलर मध्ये दाखल होतोय आजच्या दिवसाच्या खेळातून. उद्या पुन्हा एकदा ठीक 9:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. गजानन कुक्षेत आणि आराध्य दारावे पहिली मॅच होईल. सेकंड मॅच कोपरकेरने अवसून कोपरकेरने वर्सेस क्रिशा 11 चोळेगाव. थर्ड मॅच होईल किरण स्मृती घनसोली आणि शरद 11 ट्रॉम्बे. त्यानंतर दिविशा ऐरोली आणि दिगोडे 11. असे उद्या 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील. आजच्या दिवसातला खेळ संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. मिनी विनोद कांबली